आज या ठिकाणी प्रबोधन क्रीडा भवन मध्ये सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आपण पाहतो की अनेक रक्तदात्यांनी इथे येऊन रक्तदान केलेलं आहे, करत आहेत. आज यांचं 100 पार करण्याचा त्यांचं एक लक्ष्य आहे आणि मला खात्री आहे की तेवढं नक्की कार्य ते पूर्ण करतील. रक्तदानाला श्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. हे एक महान कार्य आहे. याचं कारण कुणालाही कोणी आजारी असेल, अपघात झाला किंवा ऑपरेशन असेल तर रक्ताची गरज पडते. त्या रुग्णाला दुसरी व्यक्ती रक्तदान करेल तरच रक्त मिळू शकतं. रक्त हे कुठे लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठेही मिळत नाही आणि ते एका माणसाच्या शरीरातून, जिवंत माणसाच्या शरीरातून रक्त जेव्हा दिलं जातं तेव्हा ते दुसऱ्या व्यक्तीला मिळतं आणि रुग्णाचे प्राण वाचू शकतात. म्हणून हे एक महान कार्य आहे आणि हे कार्य करणारे सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन आणि हे सगळे रक्तदाते यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच रक्तदानाची शिबिरं नेहमीच यशस्वी करावीत. प्रबोधनची जी रक्तपेढी आहे, मीनाताई ठाकरे रक्त केंद्र, याच्या मार्फत हे कार्य केलं जातं आणि हे फार मोठं पुण्याईचं आणि मानवतेच्या सेवेचं काम असल्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो. रक्तदान ही श्रेष्ठ दान है. पिछले कई साल से हम लोग ब्लड डोनेशन का कैंप आयोजन कर रहे हैं और पिछले 2 साल से सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन की तरफ से हर साल ब्लड डोनेशन का कैंप आयोजन किया जाता है. इस बार प्रबोधन ब्लड बैंक के मार्फत प्रबोधन क्रीडांगण में ब्लड डोनेशन का आयोजन किया गया. सर्वप्रथम सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनच्या वतीने सूर्यकांत मिश्राजीने जो रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खरं म्हटलं तर खूप कौतुक करावं लागेल. कारण की असे उपक्रम फार कमी लोक या ठिकाणी आयोजित करतायत. कारण की ज्यांच्याकडे इच्छाशक्ती असेल तेच लोक हे रक्तदान शिबिर आयोजित करू शकतात. कारण रक्तदानपर्यंत येईपर्यंत जी कसरत करावी लागते ते आम्ही पाहिलेली आहे. गोरेगाव पश्चिमेला ज्या पद्धतीने ते कार्य करत आहेत, खरंच ते कौतुकास्पद आहे. आणि रक्तदान करत असताना आपण हा विचार करत नाहीये की हे रक्त कोणाला जाणार आहे. धर्माच्या पलीकडे हे रक्तदान केलं जातं. हे रक्त एखाद्या मुस्लिम असू द्या, उत्तर भारतीय असू द्या, मराठी बांधव असू द्या, प्रत्येकाला हे रक्त जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याला माहिती नसतं हे रक्त नक्की कोणाचं आहे. आणि ह्या ठिकाणी जे मुंबईमध्ये हे चाललेलं आहे की उत्तर भारतीय, मराठी वगैरे हा भेदभाव जो चाललेला आहे तो खरं म्हटलं तर रक्तदानाने हा मिटला जाईल. कार्यक्रम आम्ही पूर्वेकडे मराठी प्रतिष्ठान घेत असतो, त्यापेक्षा चांगले कार्यक्रम ह्या ठिकाणी पश्चिमेला सूर्यकांत मिश्राजी करत असतात. आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून आम्ही देखील आज ठरवलं की हा रक्तदान शिबिरामध्ये आपण सर्वजण ह्या ठिकाणी सहभाग देऊन हा रक्तदान शिबिर कसं भव्य आणि दिव्य होईल ह्या ठिकाणी याची काळजी या ठिकाणी आमचा मयूर असेल, विशाल असेल या ठिकाणी करत आहेत. सूर्यकांत मिश्रा साहेबांची जी टीम आहे ती संपूर्ण ह्या ठिकाणी सकाळपासून बघतोय की रविवार असून देखील ह्या ठिकाणी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभत आहे. कारण कसं असतं, युवा पिढी म्हटली की कुठेतरी शनिवार असला की कुठेतरी पिकनिकला जा, पण हे टाळून त्यांची जी संपूर्ण टीम आहे त्या टीमने आज हे दाखवून दिलेलं आहे की सगळीच मुलं त्या ठिकाणी वाया गेलेली नाहीयेत. काही मुलं जी अशी आहेत, तरुण पिढी जी आहे ती आजही समाज कार्यामध्ये फार अग्रेसिव्ह आहेत आणि सूर्यकांत मिश्राजींना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण अशी टीम ह्या ठिकाणी तयार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन. अभी तक 55 लोगों ने ब्लड डोनेट कर चुके हैं और 100 के आसपास जाने का इरादा है और मुझे लगता है कि हर साल ही हम 100 के आसपास जाते हैं. इस साल भी 100 क्रॉस करेंगे. धन्यवाद. तुम्ही काय माहिती 9 ते 9चा टाइम, 9 ते 3 अशी वेळ होती, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. कसं जेव्हा सुरुवात केली डॉक्टरांनी इकडे तेव्हापासूनच लाईन लागलेली आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन तर्फे आम्ही सूर्यकांत मिश्राजी गेले 15 वर्षापासून रक्तदानाचं शिबिर आयोजित करतात. त्याच्याबरोबर छत्री वाटप असेल किंवा ड्राय फूड राशन असेल, वया वाटप आहे, या सगळ्या गोष्टी ते करत असतात. सातत्याने त्यांचा पाठपुरावा नागरिकांच्या ह्याच्यात असतात. बरेच जणांना आम्ही वैयक्तिक मेडिकल हेल्प पण केलेली आहे, पण सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही कारण काय ऑफ द रेकॉर्ड पण काही गोष्टी ठेवाव्या लागतात कारण ते सगळ्याच गोष्टी ओपन करता येतात. पण सूर्यकांत मिश्रा नेहमीच लोकांच्या मदतीला धावून येतो आणि रक्तदान आज हा मोठा आम्ही कॅम्प घेतलेला आहे. आज बघू आम्ही 100च्या वरती आम्ही क्रॉस करणार आहे.